निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपो नको. तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती दे विज्ञान, समाधी संजीवन हरी पाठ. रामकृष्ण हरी. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक व्यापारी होता. आपला व्यापार प्रामाणिकपणाने इमाने इतबारे करावा आणि पैसा कमवावा हे त्याच्या आयुष्याचं ध्येय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खानपान आणि नैसर्गिक विधी वगळता त्याचं उरलेलं चिंतन, कार्य हे सगळं त्याच्या व्यापाराशी संबंधित होतं. बस पैसा कमवणे, व्यापार करणे, पैसा कमवणे. काही माणसांना पैसा कमवण्याचं व्यसन लागतं बघा. म्हणजे 12 तास 13 तास 14 तास काम करत राहतील आणि फक्त पैसा कमविण्याचा विचार करतील. बस पैसा कमवायचा आहे, पैसा कमवायचा आहे, पैसा कमवायचा. या व्यापाऱ्याला पैसा कमविता कमविता देवाशी आपला संबंध जोडला गेला पाहिजे याचं भानच नाही राहिलं. देव काय त्याची आवश्यकता नाहीये. ते एक राजकारणी बोलला होता ना, पैसा भगवान तो नहीं है लेकिन मां कसम भगवान से कम भी तो नहीं. देवापेक्षा पैसा कमी नाही असं वाटणारी चिकार माणसं आहेत. चिकार म्हणजे मग एकदा पैसा आला की लोक साला कभी कभी लगता है आपणच भगवान है अशी अवस्था येऊ लागते. म्हणजे जवळ एकदा पैसा साठला ना की मग माणसांना वाटू लागतं की आपण मालदार असामी आहोत, पैसेवाले आहोत आणि या पैशाने आपण काहीही करू शकतो. ते सतीश शहाचा एक चित्रपट आहे बघा, तो सारखा त्यात म्हणायचा, बहुत पैसे है मेरे पास, मैं खरीद लूंगा, मैं पुलिस थाना खरीद लूंगा, मैं कोर्ट खरीद लूंगा, मैं वकील खरीद लूंगा, सब कुछ खरीद लूंगा, गवाह खरीद लूंगा. आणि त्या पैशाच्या जोरावर आपण सगळं काही करू शकतो. त्यासाठी वेगळं काही चांगलं पुण्य ईश्वर भक्ती करण्याची आवश्यकता नाहीये असं अनेकांना वाटत असतं. त्यातल्या त्यात रस्त्याने जाता जाता त्याला एक कीर्तन ऐकायला आलं आणि नेमकं कीर्तनात ते महाराज एक वाक्य बोलले आणि हे ना ऐकलं. महाराज म्हणाले, हरिकीर्तनामध्ये रमलं पाहिजे. हरिकीर्तन हाच आपल्या आयुष्याचा सगळ्यात मोठा भाग आहे. देवाचं नाव कधीही घ्या, त्याचे फळ मिळतातच. मरणाच्या आधी अर्धा तास जरी देवाचं नाव घेतलं तरी मुक्ती मिळते. पण मरणाच्या आधी किमान अर्धा तास तरी देवाचं नाव घ्यायला पाहिजे. मरता मरता रामाचं स्मरण करणं सुद्धा पुण्यवान होऊ शकतं. ते पुण्य मुक्तीपर्यंत नेऊ शकतं. आता कीर्तनकाराचं हे वाक्य चालू होतं, त्याचा आधीचं कीर्तन ऐकलं नव्हतं, पुढचं काय ऐकलं नव्हतं. त्यामुळे यानं ते मरण्याच्या आधी अर्धा तास जरी आपण नाव घेतलं परमेश्वराचं तरी पुरेसं आहे हे त्या डोक्यात पेट्ट बसलं होतं. खरं तर ते नाव घेण्यासाठी आणि मृत्यूसमयी ओठात नाव येण्यासाठी ते पोटात असावं लागतं आणि पोटात नाव जाण्यासाठी आयुष्यभर त्याला अंगात भिनवावं लागतं हे त्याच्या लक्षातच नव्हतं. हा डोक्यात ठेवून होता की मृत्यूसमयी देवाचं नाव घेतलं की मोक्ष मिळतो. त्यामुळं आत्ता पैसे कमवूया, देवाचं नाव घेण्याची गरज नाही. घरातली माणसं सांगायची, बाबा रे पैसे म्हणजे सगळं नाही, पैशाशिवाय सुद्धा खूप काही होऊ शकतं, देवाचं नाव घे. तो म्हणायचा, त्या महाराजानं सांगितलंय ना की मृत्यूसमयी अर्धा तास जरी आपण देवाचं नाव घेतलं तरीही मोक्ष मिळू शकतो. मग मरायच्या आधी मी देवाचं नाव घेईन, तोपर्यंत तरी पैसेच कमवीन, कारण पैसा भगवान तो नहीं है, मां कसम भगवान से कम भी तो नहीं है हे त्याच्या डोक्यात घट्ट बसलेलं होतं. काळ उलटू लागला. दिवसामागे दिवस जाऊ लागले, महिने लोटू लागले, वर्ष लोटू लागले आणि सुखाचा काळ असा झरझर 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 निघून जातो बघ. तो झरझर झरझर काळ जात राहिला आणि जवळच्या सांपत्तिक स्थितीमुळे व्यापारी असा समाधानी सुखी होता.
बस एकच इच्छा, पैसे कमवायचे, पैसे कमवायचे, पैसे कमवायचे. मी जगलो पाहिजे, आरामात जगलो पाहिजे, पुढची पिढी आरामात जगली पाहिजे, मग नातूही आरामात जगला पाहिजे, नातवाला वाटलं पाहिजे आपल्या आजानं काय कमवून ठेवलंय, पोराच्या पोराला नीट मिळालं तर मग आपल्या कमाईला अर्थ आहे. हे सारखं त्याच्या डोक्यात पैसे पैसे पैसे. ती एक सिरियल ठेव का, पैसा पाहिजे पैसा, पैसा हाच देव, तुझ्यापाशी जे असेल ते विक्रीसाठी ठेव, त्याचं एक शीर्षक गीत होतं. बस पैसे कमवण्याची हाव. वर्षामागून वर्ष गेले आणि हा व्यापारी वृद्धावस्थेपर्यंत येऊन पोहोचला. निसर्ग आहे, तो पुढे सरकणारच. वृद्धावस्थेत सुद्धा शक्य आहे तेवढा काळ पैसे कमविण्यात घातला आणि शेवटी तो दिवस आला ज्या दिवशी यमदूत त्याला न्यायला आले. रेड्यावर बसलेला यमदूत आलाय, गळ्यात मृत्यूचा हातात मृत्यूचा फास आहे. आता तो फास त्याच्यावर टाकणार आणि यमदूत घेऊन जाणार. एवढ्यात त्या व्यापाऱ्याला आठवलं की अरे आपली अजून 2 कामं उरलीत. तो यमदूताला म्हणाला, महाराज 2 कामं उरलीत, 15 मिनिटात एक काम आणि 15 मिनिटात दुसरं काम करतो. ते म्हणाले, काय काम उरलीत तुझी? ते म्हणाले, काय नाही, संपत्तीची वाटणी करून द्यायची राहिली आहे. पोराबाळांच्या मध्ये संपत्तीची वाटणी करून देतो, उद्या त्यांच्यात भांडण नको. म्हणाला, मग आणि दुसरं काम? ते म्हणाला, काय नाही, 15 मिनिटं देवाचं नाव घ्यावं लागेल. देवाचं नाव घेतो आणि मग तुमच्यासोबत येतो, तेवढे 30 मिनिटं मला द्या. यमदूतानं सांगितलं, अरे हे काय इंटरव्हल करायला आणि थोडं थांबायला तुझं दुकान आहे? बसा जरा, आतून माल काढतो, ताजा काढतो, नवा देतो, मग घेऊन जा म्हणायला. मी तुला न्यायला आलोय आणि आता वेळ नसतो, आता टाइम प्लीज म्हणता येत नाही, आता निघावं लागतं. तो म्हणाला, यमदूत महाराज हवं तर माझी अर्धी संपत्ती घ्या, पण 15 मिनिटं देवाचं नामस्मरण करायला द्या. ठीक आहे, अर्धी वाटून टाकतो. यमदूत म्हणाला, अरे मी काय तुला तुझ्या सरकारी कार्यालयातला कारकून वाटलो का? अर्ध वाटप करून घ्या आणि अर्ध देतो तुम्ही घ्या म्हणायला. लाच दिल्याशिवाय काम न करायला मी काय तुमच्या सरकारी कार्यालयातला कर्मचारी नाही आहे, त्यामुळे अर्ध बिर्ध काही नाही, निघा आता. त्याला वाटलं कदाचित अर्ध कमी पडलं असेल, संपत्ती गेली तर गेली, किमान मोक्ष मिळावा, म्हणून याने यमदूतासमोर दुसरा पर्याय ठेवला. तो म्हणाला, हवं तर सगळी संपत्ती घ्या, पण 15 मिनिटं द्या. देवाचं नाव घेतो, अर्धाच नको, 15 मिनिटं द्या. तुम्हाला सगळी दिल्यावर वाटून काय घेऊ? यमदूत म्हणाला, आता तुझं बस झालं, खूप ऐकलं, 2-4 मिनिटं झालं तरी ऐकतोय आणि दिलेल्या निर्धारित वेळेनुसार आधीच 2-4 मिनिटं लेट केलाय मी. देवानी लेट मार्क टाकला तर काय करू? यमानी लेट मार्क टाकला तर काय करू? आणि मग यमदूतानं फास्ट टाकला आणि त्याला घेऊन गेले. 15 मिनिट सुद्धा मिळाले नाही. जो आयुष्यभर हा विचार करत होता की मी कधीतरी 15 मिनिटं नामस्मरण करेल आणि मोक्षाला जाईल, त्याला मोक्षाला जाता आलं नाही. हे महत्वाचं आहे, हे समजून घ्या. म्हणून माऊली शेवटच्या अभंगात सांगतात, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपो नको. इंद्रियाला सवड मिळेल तेव्हा करेल. निजवृत्ती काढून टाका, निवृत्त व्हा, सर्व मायेला सोडून टाका. हे म्हणून तर माऊली सांगतात. पुढच्या भागात बघूया निजवृत्ती काढी काय आहे, माया तोडणे म्हणजे काय आहे आणि इंद्रियाला सवड न देणं म्हणजे काय आहे, हे जरा पुढच्या भागात बघूया. रामकृष्ण हरी.